आता आमगेलो टसाची आमगेले मोगाचे मास्टर मामू वेदमूर्ती शृंगेरी सुधाकर भट मामू त्यांनी मंगळूर दुखून आज आयिल्ले विशेष जावन हे घर घर भजन कार्यक्रमाक तांकां हांव आमगेले कामत कुटुंब लेखन तांकां आदर जावन स्वागत करता. मास्टर मम्मान आतां आमगेले सुदीन स्वामीले एक गुणगान करता कसले म्हणल्यार पूरजनाक अनुभव जाल्यार मास्टर मम्माक एक विशेष जाल्ले अनुभव म्हणल्यार स्वामी लग्गी ಒಟ್ಟು आसून घेवन तांगेले अपार महिमा एक समजून घेतिल्लो जाल्यार एक व्यक्ती तशी हांव तांगेले एक विनंती करता त्यांनी आतां स्वामीले दोरुत्तर गुणगान करता म्हण हांव तांगे लिमून घेता. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः. वाचारत्वरादिव्यशक्तिपूर्णार्महायतीन् श्रीसुधीन्द्रगुरूनुंदे नित्यं सद्धर्मवृद्धये ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗೋ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕ್ತಿ म्हणून दास निजेला संत कोणी जेला रिची गुरु म्हळ्यार एक स्थानाक आमी गुलाम जावन आसूं का गुलाम म्हणून सांगल्यार कसं सांगल्यार कोरका कोपोना आमकां सांगलें म्हणलें कोना गुरु म्हळ्यार असो कसं राक म्हणून सांगचे खातीर आशिल्ल्यान सांगल्यार कोपेत जाला मागीर सांगचें कोणें म्हणून थोडो गौडसार सद्ब्राह्मण समाज आमी गोवा दुखून आयलेले म्हणून काणी सांगतात विशय वय जाल्यार गौडसार सद्ब्राह्मण समाज कशी आमगेलो मठ आयलो आमकां मठ कसल्याक स्वामी कसल्याक सगळे साम्यार कॅम्पान येता ती नाल्ल दवरचे भेटचे वचचे शिवाय कसले ते फॅक्ट्स म्हणटात कसल्याक आमकां एक स्वामी म्हणाले जावं का आजी प्रत्येकल्यान निमगेला रेची स्वामी जावं का कसल्याक म्हणून आमकां वतना जावं का कसल्याक एक कार्यक्रम करता भटमाम जावं का कसल्याक आमी सांग आमगे खुश सगळें आमी करता जाल्यार भटमामान थंय कसो करचें. सेम समाजांत तूं धर्म म्हळ्यार राखू का एक काल आशिल्लो ऋषी परंपरा वसिश्ठादी ऋषीवर्य विश्वामित्रा ऋषीवर्य आमगेले गोत्र मलगडे तांणी सांगिल्लें उत्तर आमी धोर घेवन आमी जीवन करता आशिल्लें. अशी मुखार परंपरा येता ऋषी परंपरा आशिल्ली यती परंपरेक घुंवता मठ संप्रदाय सुरू जाता. सुमार एक 500 वर्स फुडें आमकां मठ म्हणून जावं का म्हणून आमी मागून घेतिल्लें. कसल्या मागून घेतिल्लें वैष्णव धर्म प्रतिष्ठापनाचार्य म्हणून तांकां एक टायटल बिरुद थोडो वैष्णव धर्म प्रतिष्ठापन करका खंय करका परिव्राजक संन्यास स्वीकार करून राजवैभवान संन्यासी म्हळ्यार पुरो सोडलेले संन्यासीची कसं न्हय ना खाली तांगेलो आत्म उद्धार करचें हें तशें न्हय समाजा उद्धार करच्याक तांणी सांगिल्लें सगळें संसार सुख आनो अम्मा बहिणी भाव हें सगळें कसलें सोडून घेवन केवल समाजा बर जेवगा एकच स्थान आमगेले खातीर आमी मागू का जाल्यार आमगेले खातीर कोण मागता सगळ्यां खातीर देवस्थान आसा देवस्थाना भटमाम पुजा करता कोण वना जेव्हा ताण पुजा करता कोणाक खातीर पूण हें नात का आजी म्हण सांगून बीग घालून तो बशें जायना देवा पुजा करूं का कोणी नाच म्हणून घेवन ताणें बरा पोदना सांजे पोदना बेगील बागेल काडूं ना अशें करूं ना तें कोणा खातीर करचें तें गांवचे खातीर. थोडे मागीर गौडसार ब्राह्मण समाज म्हणाले आमकां निरंतर बरें जावं का म्हणून घेवन मागचें एक स्थान गुरुस्थान थोडे तांणी प्रति गांवां भोंवता आसतात भोंवचें कसल्याक तांगे नांव परिव्राजक वर्जती सुत्त घुंवता आसतात. थोडे मागीर समाजांत एक वेवस्था करून घेतली सगळे समाजांत एक स्वाम्यान पोवचें जायना म्हणटना आमगेले केरळांत कन्याकुमार दुखून हांगा वेंकटापूर ते काशीमठ संस्थान आसा बरबर तशी वेवस्था ती आज आमकां वतना कसं जाल्यार जय म्हणचें तशें न्ही कोण असो का आमगेले हद्द सरहद्द कितलो म्हणून कळका वेंकटापूर ना शिराली ते कडेन गोकर्ण मठ संस्थान स्वाम्यान धर्म प्रतिश्ठापन करचें तांगे स्टायलार करचें ही एक वेवस्था. ताणें हे कडेन वचका जाल्यार आमी ते कडेन वचका जाल्यार पुराय एक कंडिशन्स आशिल्लें हें सगळें आमकां आज कसं वतना 1800 जी आतां तो सूर जाला कसं म्हणून सांगलें आमकां पुराय एकची म्हणून गेलें मदीं एक सूर जाला ते राबयलें आतां वा सूर जाला आमकां सगळें एक न्ही एकच आमकां सगळ्यांक एकच तें कशें म्हण संस्थान हें कोण सुका ताजेर तूं कोणाक आमी अपमान करका आनी कोणाक गौरव करका म्हण अर्थ न्हय
समजून घेवका हट स्वाम्यानं सद्गुरू सुधींदीर स्वाम्यानी तांगेले लास्ट कॅम्प्स म्हण येता 98 99 ते एक आमगे सगळे हें तरी स्वाम्यान सांगचें आशिल्लें बापूस कोण म्हूण कळका रे म्हूण घे ते सांगता जालें जाल्यार ऋषी त्या वेळाक जावका जाल्या रितीर जाय सद्गुरू महिमा अगाधची आपण सारीक करीतो तत्काळ गुरु म्हळ्यार कसं नाही म्हणून सांगला रे आपण सारीक करीतो तत्काळ फारस म्हणी म्हूण एक आशिल्लें आस फारस म्हणी लोखंडा लागला रे कुडले बंगार जाता आमी पुरो लोखंड आमकां सामान पळयला रे सामान पळा रे आमकां सामान पडटा इतलो व्हड समाजांत प्रत्येकल्याक स्वाम्याले स्पर्श जाता कशें म्हूण सांगा तुमकां तसं तुमकां स्वाम्याले गेल्ली ती स्वामी तुमकां पळय ना म्हणच्या पुरो तुमी स्वामी कसन जालें जाल्याराची मुद्राधारण म्हूण करतना अक्षर वयच्यान घालच्या पुरो ती ना शल्लान दिवच्या पुरो ती जाल्यार स्वामी आमकां पडटा ती खंयचें इन्स्टिट्युशनां नाय हें सगळें आमगेर हड्डसपण आमकां गोत्ता सुका आमी मेडल करूं नजा जावका जाल्यार करना जाल्यार ना मेडल केलें जाल्यार स्वामी सानाक आमी अपमान केला म्हण आमी कळका आज आमकां तशें न्हय ऑटोमिशनरी वर्क खंयचें जाता मागीर सगळें देवाल विशय नवे म्हूण कॉम्प्रोमायसारी विशय हें चूकी स्वाम्यान उलयत स्वामी उलयना जाल्यार भटमामान उलोवका ग्रहस्थांक धर्म मार्गार हाडचें काम भटमामा आसा आमी तुमगेर कडकडे कशें लायक म्हणून सांगला रे टी व्ही पळोवच्याक आनी पळोवच्याक भोंवच्या न्ही खाली देवाल विशय करोवच्याक थोडा भटमामा सांगितलें आयकूं का तुमी कसं करता ती होडना न्हू भटमाम म्हूण पुरो होडना जावन आतां पुरो सांज जालें आतां कसं न्हय ना फुडें व्हड आशिल्लें भटमामान बिश्टाचें आशिल्लें न्हेसून येता कास घाल्या रे म्हणून न्हय वाडना न्हू भटमाम म्हळ्यार आमी भिल्ले ते दुकानांत आमगेले प्रायेचे येताना कळ्ळें माई मेळ्ळालें तशें भोंवता फूल माळ घेवका म्हूण ना तीळ आसगिना म्हूण सोदूका असं सगळें येयलें थोडे भटमामा तीळ घेवन येवका म्हळ्यार तीळ आसा भटमाम म्हळ्यार तें पुतकन दवरून पळोवका सांगिल्ली त्या म्हळ्यार धर्माचरण म्हळ्यार हें सगळें आमी कोरका मेळ्ळें तशें भोंवता जाल्यार मनुश्य रूपेण मृगाशरंती म्हूण शास्त्र सांगता थोडे आमकां निमगुच्या कोण एकलो कोणी जावका न्हय म्हूण घेवन आमगे समाजांत आमी गौडसारस ब्राह्मण आमकां कुलदेव आसा 5 कुलदेव आसा ती प्रधान जावन आमी वैष्णव शैव शाक्त गणपत्य सौर हें पुरो आशिल्लें आजी आमगेले कुलदेव पळयल्यार तशीं दिसता शाक्तेय आशिल्ले देवी कुलदेव तशें जे वैष्णव आशिल्ले दामोदर हे सगळे कुलदेव हें सगळें आसून घेवन मध्वाचार्यान गोमांतक आयले वेळाक आमकां गोमांतक आपोवन हाडलें कोणें परशुराम देवान केदां ना AC BC DC न्हय तें हाजी एकदम खंयचे काळ जाल्यार AC आनी BC म्हणालो मागीर DC आमकां कसं म्हणूंक वता ताणें सांगिल्लें वय बाय परशुरामान आमकां गोमांतक आपोवन हाडलें केदां ना रामावतारा पशी फुडें कृतयुगांत त्रेतायुगांत आपोवन हाडलें थोडे त्रेतायुग जाल्लो द्वापर युग जालो आतां कलियुग चलता आसा आमी तितले युग दुखून गोमांतक आशिल्ले आमगेले आज्जेक आमगेले स्टायलार पुरो देवस्थान पुरो आसताय हें आमगेले चेडवां कळका गोवा वचचें म्हळ्यार कसं जालें म्हळ्यार पोंच्या जशें की बीच आसता तें वचून घेवन खावन जेवन हांगा डॉक्टरा दोड दिला जालें इतलेंच पुण्यक्षेत्रे कदम पापम वज्रलेपो भविष्यती आमगेले पाप दूर वचे खातीर आमी पुण्यक्षेत्राक त्या वेळाक सकड वचचें थंय वचून घेवन मेळ्ळालें केलें जाल्यार रे आनी केदान एन्जॉय करचें बट मॉम केदान म्हूण सांगला रे कोणाक तूं एन्जॉय करचें थंय वच काय सांगेली त्या म्हळ्यार हें सगळें चुकिल्लें म्हळ्यार तुमकां सांगचें कोणें कोणें एकलें जावका न्हय तशी आमगेले मालगड्यान गोमांतका सेवळाक मध्य संप्रदाय स्विकार केलो आज आमी गौड सारस ब्राह्मण माध्व मत आसा आमकां न्ही हैवेंच्या व्यत्यास आसा आमगेले समाजांत होडेक रोग कसो म्हणून जाल्यार आमी हैवेंच्या ब्राह्मण म्हणचे आमी कोण म्हण आमकां कोत्ता आमी हैवेंचे म्हण तांकां आमगेले मालगड्यान तशें सांगून येयलेलें आतां कोणाला उलयता तांणी ब्राह्मणचे भटमा म्हण आमी कोणा मार बाय म्हण कळका न्हय आमी अशें ना निमगे ना आमी कोण तशें रे आमकां तांणी तशें म्हणा ती हांव सांगेल कसं म्हळ्यार आमगेले समाजा मर्याद राखूका आमगेले समाजा गौरव व्हरका हें सगळें चलोवन व्हरका थोडे माध्यमांत आसता जाल्यार आमकां वर्सा एक मुद्राधारण सगळें घेवका हें सगळें क्रम तशें जावन आशिल्ल्या वेळाक स्वाम्यान म्हळ्यार स्वामी जावका म्हळ्यार ताचे फुडें आमकां कुंभकोण मठाचें आनी खंयचें मस्त्याचें मठा सगळें मुद्राधारण दिता आशिल्लें प्रॅक्टिकल येताना मस्त तोंदर जाल्लें त्या नंतर विजयन स्वामी म्हण घेवन तांणी भारी आमगेले समाजा प्रीती केलेलें काशी मठ संस्थान कोण दिलें तांणी आमगेले चल्ले काशी आपोवन घेवन काशींत मोठ दिवन घेवन आजी कॅसट मोठ सो
त्याದುಗ ನಮ್ಮ ಕಾಶಿಮಠ ಮಣ್ಣ. ಯಾಕೆ ನಿಮ್ಮ ಮಠಕ್ಕೆ ಕಾಶಿಮಠ ಅಂತ ಹೆಸರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ. म्हणूनच आमगेलो मूल मठ असो काशीन सांजराड ಅದಕ್ಕೆ सगळां कळका. तसल ते काशी मठाचे मूल मठा वचून पळयल्यार कळटा तितलो व्हड मोठ माधवेन स्वामेल काळांत व्हड जालता. ऑल इंडिया लेवलार आशिल्ल्या मठा पैकी समज सांगला रे व्हड म्हळ्यार बनारस काशी मठाची. आज खंयच्यो व्हड मठ काडा तुमी सद्ये लेट पुरा काडला रे धड जावन आशिल्लो मोठ तो. इतिहास सांगिल्ले म्हळ्यार आमगेले कळका आमकां आमगेले देव आमगेले स्वामी कसाने म्हूण आमकां गोतना. आमी मेळ्ळल करूं सूर केलां. आमगेले देवा कोणा मेळ्ळल येवचें सूर जाला. हें सगळें नज्जे म्हूण स्वाम्यान सांगलां. स्वाम्यान खरयलां मागीर येवपास अशेंच. हाजी जबाबदार कोणाक भटमामान पळोवका म्हणस. अशी परंपरा आमी आमकां वंदेल विजयन स्वामीनी यादवेन स्वामी अशें सगळें जालें. वर्ल्ड लेवलार पळया खंयचेच एक येती म्हळ्यार स्वाम्यान दुसऱ्याक एक देव दाखयलो ना. देव दाखयला म्हणून सांगला रे प्रत्यक्ष देवा पळोवचें म्हूण एक आसा. तें कोणी दुसरें दाखयला तांणी पळयलां विठ्ठला पळयला विठ्ठलांतलो सगळें जालें. पंढरापुरा महात्म्या आसा तिरुपती देव दिसला हें सगळें जालें. आमगेले समाज हॉटस पूण कसां आमगेले समाजांत आमगेले स्वाम्यान देव दाखयला. देव म्हणून सांगला खंयचीत आमकां दिसता देव म्हणून घेवन तें दिसला सिनेमा म्हणून कितें समज सांगल्यार बट प्रत्यक्ष हें काशीमठ संस्थान स्वामी प्रत्येकल्यांनी काशीमठाधीश सर्वै महान म्हूण एक भजन करून दिलें अशी न्हय. तें प्रत्येक स्वाम्यार महानत्व आसा. आज आमी कोणकोणालें चरित्र वाचुचें आमगेलें स्वाम्यालें चरित्र गोतना न्हय. बट मामा आमकां कोणी सांगिल्लां म्हणचें नाका. पुरा घाला युट्यूबार करून घेवन आमकां पळोवच्या वेळा कसो आयकुचें रे तेगेलें एकची म्हूण दिसता. स्विकार केलें विजयन स्वाम्यान व्हरून घेवन प्रथम यादवेन ते स्वाम्याक दिलेलें. स्वाम्यान देवा दाखयलें म्हळ्यार थंय एक मुस्लीम राणी स्नाना येता घाटार. गंगेक तितलें महात्म्य आसा आमकां हें सगळें गोतना. काशी गंगा म्हळ्यार यो म्हूण घेवन वचून प्रत्येकल्यांनी सादारण एक 5 वर्स फुडें काशी गेल्यार कसो गंगेन वच मरे अळशी करता म्हणून गंगे निंद करून येवची. गंगा पवित्र तुमगेले विज्ञानीन सगळें तें थोडा उदक आनी गंगा मेळचे कडेन उदक हाडून टेस्ट केलां. गंगा तितलें पवित्र. इतिहास सांगिल्लें म्हळ्यार तस्सल गंगा तटार मूल मठ आशिल्ले आमगेल मठ पंचगंगा तीर्थांत. पंचगंगा घाट म्हळ्यार 5 तीर्थ आसताय. तस्सले घाटांत स्नान करून जपाप आशिल्ले स्वाम्यान सादारण भुवनेन स्वामी ते आमगे पुरा स्वामी गंगे स्नान करून थंय जप करता आशिल्ले. थोडे त्या स्वाम्यान जप करून बसलो ही राणीले कंकण नाच येता. कंकण नाच सोदिलें कोण आला म्हूण कळना. येता एक आनी जपा बसली हांगेले वचून निमगेले जग्गी जालें. कंकण दिसना तूं काडला म्हूण तांणी सांगलें आमकां कंकण खंय कपडो येता म्हणून घेवन सांगलें कंकण ना म्हूण जालें. तुमी काडला म्हणून सांगलें काडला उतराक यादवेन स्वाम्यान सांगलें कंकण गंगेन काडूं सुका म्हूण कशी प्रूफ कशी पळया आत्तासूच गंगेन काडला गंगान स्विकार केला म्हणून तुमकां गंगेन हात दाखयला रे आनी कंकण गंगे घालता बाय म्हूण जाय तर म्हळें पुण्य केलेलो जीव तो. स्वाम्यान सांगचे विशय दुसरो आसा बा गेल्ले एक गेल्लें आशिल्लें बरें आसा म्हूण लेखीत जाल्यार ती पळय भाग्य कसो म्हणल्यार तिका पळोवचें भाग्य मेळ्ळें गंगेक. आमी इतलें सगळें ओड्डून घेता न्हू आमी प्रत्यक्ष पळयला बाय ह्या थंय आनी कंकण घालो वेळाक दोनी हात उकळून घेता गंगेन दाखयलें हांव घेतलो. हें सुरवे स्वाम्यान चरित्र. तशी मुखार वताना नरसिंहा पळयला आमगेले स्वाम्यान आमकां काणी कोतास की कशें कोतना आमकां मेळ्ळ्यार करता म्हळ्यार चूकी ना. कसो की सांगलें तें केलें तो फोटो हाडलो हांगा दवरलो रामनाथा फोटो. रामनाथ भायर वता मालसेर फोटो दवरला मालसी भायर वता तुमी ताका दवरा तेंची दवरा म्हूण विरोध कांय न्हय. तशें मागीर खंय पळयता दोश म्हूण येवच्यो. हें सगळें निमगुच्या करचें बट मामान घरकडे येवचें. बट मामान सांगिल्लो कर न्ही जाल्यार आमी सीदा वचून स्वाम्याला सांगा अशी अमके घरकडे अशें स्वामी म्हूण. स्वाम्यान वेग करता ती हें काशीमठ संस्था. तशी यादवेन स्वामी नंतर परंपरा येताना केशवन स्वाम्याक देव मेळ्ळो. राघवेन स्वाम्यान देवा पळयलें नरसिंहा पळयलें तांणी. अज्जिके दीप नमस्कार करतना श्री राघवेंद्र यदिपुंगव सुप्रसन्नम तांणी पळयला त्या देवाक. त्या देवा पळोवन घेवन मठांत उग्र नरसिंहा प्रतिश्ठ केलें. व्यास रघुपती नरसिंह म्हणून सांगला रे राम विजयन स्वामीन दिल्लो वेदव्यास गंगे केशवन स्वामी मेळ्ळो. नरसिंहाक राघवेन स्वाम्यान पळोवन प्रत्यक्ष पळोवन घेवन आराधन करून हें केल्लें मुर्ती ती.
तसल देवा स्मरण गेलें म्हण जाल्यार आमकां कसलो दोश आसा दूर वता. अशी बर जेव का म्हण पुरा गांवां देवा स्वाम्यान भोंवचें. स्वाम्यान आयले वेळार आमी सगळो दिवस स्तोत्र घे भजन घे सगळें म्हणटा ती म्हण का म्हण घेवन घेवन आसूचें. अशी परंपरा मुखार येताना सुकृतीन स्वाम्याल काल. सुकृतीन स्वाम्याले जिवनांत तांगेलें नांव सुकृत. भारी कश्टान तांगेलें जिवन जालेलें. तांकां सांजपणां दिक्ष जालेली, संन्यास जालेले. 1-2 वर्सां भितर मलगड मुक्त जातात वरदेन स्वामी. एक 8-10 वर्सां चल्ले संस्थानाचे कसं मायनर की म्हणटा न्हय कसं करूं येना वेवहारीक जावन. सगळे समाजांत पुरा कडेन प्रॉपर्टीज कोण कोण पळयता अशें तांणी पुरा तें धरलें. पुरा कडेन लॉक करून गेलें. स्वाम्यान आयलो. स्वाम्यार आपचें एक रूम आनी मात दिवचें असन सगळें केलां. समाजान कसन वायट केलां म्हूण सांगला रे. आतां आमी स्वाम्यान एक प्रार्थना केली आमी कसन अपराध केलो क्षम कर का म्हूण. कसन अपराध केला म्हूण कळ का आमकां. स्वामी न्ही 8 असो 10 वर्सां असो जाल्यार न्ही त्या संदर्भार कोरका जाल्लें. तांकां मस्त दुख्ख जालां. अनएज्युकेटेड म्हळ्यार जावका जालें शिक्षण 10 वर्सां भितर कितलें शिकोवचें मनशाक. थंसल स्वाम्याल मनांत एक विद्यावंत जावन आशिल्लें एक चेल्ल्याक संन्यास दिवका म्हूण सांगून घेवन तांगेले मनांत आयले वेळाक तांणी एर्नाकुळमांत रामदास शेणै म्हणल्यार कडेन आशिल्ले चेल्ले जातक तांगेले पुरोहितान हाडलें. रामदास शेणैले घरचें जातक लायक आसा. सुदीन सुकृतीन स्वाम्याक ताका शिश्य घेवका म्हूण दिसलें. सांगून पेटयलें. तांगेले पुरोहित जाले. वचून घेवन घेवन अशें सुकृतीन स्वाम्यान सांगलां. थोडे सदाशिव शेणै सुदीन ती स्वाम्याल पुर्वाश्रमान हांव तांकां कशें की कॉलेजांत शिकोवका म्हूण महाराजा कॉलेजांत शिकता आसत तांणी इंजिनियर की कसं जावका म्हूण आशी सगळंच जावं सहज आजी जरा तशी न्हय. तसलें आशिल्ले वेळाक जायना म्हूण रिप्लाय गेली. जायना म्हूण रिप्लाय वचून तर हेर दिवस सौख्य ना जालें. कोणाक सदाशिव शेणैक सौख्य ना जाल्लें खंयच्यान म्हूण कळना. तांगेली एक अन्ना भयण आख्खी आशिल्ली ती जी केशी धर्मिश्ठ तेणें सांगलें काल त्या स्वाम्यान सांगून पेटयलें तुज्या जायना म्हणलो. तांणी सांगिल्लें जायना म्हणचें कसं न्ही जाता म्हूण सांग देवा पांय पड समजत तूं म्हणाले. राबलापूर जावन आशिल्ले वेळाक पांय पड चेंज स्वाम्यान देवा पांय पडलें. हांव जाता म्हूण जालें सौख्य जालें. अशान हांगा सुकृतीन स्वाम्याल मनांत तेच जावका म्हूण सदाशिव शेणै आमगे शिश्य जावका म्हूण कसं करचें तांणी देवाला सांगलें. मठांत एक सालिग्रामा वेदव्यासा मुर्ती म्हूण आसा सारीची त्या देवा दिवस काण दुदाभिषेक केलो. क्षीरसागर शेरनिगे क्षीरधार ಏರೆದು तागेला मागलें तांणी जावका इत्या आत्मयोग्यता जीवयोग्यता महान व्यक्ती मात्र कळचें. आमकां सार आसता खंय मलगड तसर बट मामा तस कशें म्हणलें रे ಮನೆಗೆ ಬಂದರೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡಬೇಕು ಮುಳ್ಳಾರಿ ಏನು ಹೆದರಬೇಡಯ್ಯ ಇವನು ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ತಾನೆ म्हूण हार्मोनियम ಸಿಕ್ತ म्हणजे ಒಳ್ಳೆ ಗಾಯನ ಮಾಡ್ತಾನೆ ಇವನು म्हूण सगळें आशिर्वाद दिवचो. इत्या तांकां तें मना दिसता हें कशें म्हणल्यार तें तशें तें सांगू ना म्हळ्यार कळना सांगल्यार तत म्हणजे तसलें सुकृतीन स्वाम्यान तशाण वेदव्यासाला सांगलें अशाण हांणी ओपून घेतलें जावचें म्हूण जाल्लें. फर्स्ट सायट म्हणटा न्हय सुकृतीन स्वामी मुलकी आसा ती सदाशिव शेणैक आपोवन हाडलें. फस्ट लायट ना त्या वेळाक सुकृतीन स्वामी सकयल येतात. सुदीन तीर स्वामी म्हळ्यार सदाशिव शेणै कार्यालय राबोवन घेवन थंय फस्ट मेळचें. पळयलें लाटान उजवाडांत हें स्वाम्यान घेता सांगचें आशिल्लें आमी स्वामी पळयलें लाटान उजवाडांत म्हूण फस्ट सींग तांगे तितले 20 वर्स की प्राय थंय स्वामी पळयलें ना तांणी थंय पळयलें हो फोर्ट आसा. स्वाम्यान एक जें घालून घेवन आनी कारा व्हरून राबयलें मुलकीन तें म्हणटालें. अशी जायत म्हूण जाल्लें. मागीर स्वाम्यान तीर्थयात्रे पुरो वच्चे आसा. पुरो तीर्थयात्रे सदाशिव शेणै वचून येवन मुलकीन दिक्ष जाली. सुधींद्र तीर्थ म्हूण नांव दवरलें. मागीर 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 वाडोवन वताना स्वाम्यान भारी मोग सुकृतीन स्वाम्याक विद्याभ्यासा रबयलें. विद्याभ्यासा रबयले म्हळ्यार स्वाम्याल वाರ एक पण येवका तीच गुरुवार येवं जाल्यार गुरुवार येवका हें न्ही जाल्यार स्वाम्याक ಒಟ್ಟು ಟೆನ್ಷನ್ जाता सुकृतीन स्वाम्याक कुठल्या कागद बरयता तें. अशी वारा 2 कागद आसलें पूण फोन ना न्हय. अशी जावन 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 घेवन एक गुरु शिश्य संबंध म्हळ्यार स्वाम्यान तें स्टार्ट केलें. तांणी विद्याभ्यासा वताना आमकां तुमगेलें भावचित्र जाय म्हणून घेवन स्वाम्यान सुकृतीन स्वाम्यान तांकां एक दिलें. हें आमी तुमगेलें आसा म्हणलें कुका तुमी म्हूण
स्वाम्यान ते स्वाम्याल कोटा दवरंगे देव जोडंग पांय पडचें आशिल्लें. स्वाम्यान घेतना सांगचें विद्याभ्यास व्हडलो खर्च आसा. खर्चाक आतां म्हण खोट श्रीमंतांनी उणें म्हळ्यार करत म्हण न्ही एक वेव्हार तेश आशिल्लो. कसं की आयलो दुड्डू स्वाम्यान ते फोटोले दवरचें. फोटोले दवरून खर्चा काडचें. काडलेलें दिलें थंय आसता तें कशें म्हूण वतना हें स्वाम्यान सांगलें. हें कशें जाल्लें गुरू महिमा अगाधची गुरू महिमेन तें जाल्लें म्हूण तांगेलो विश्वास. अशें बेंगलोरा शिक्षण जावन कारकळान राबून शिकतात. कारकळान तूं राबून शिकून घे भांगारी एन्जॉय म्हणटा पळय ते श्रीनिवास आश्रम म्हणून घे बारी एन्जॉय केला स्वाम्यान. खंय मूड असलो सांगचें आशिल्लें. श्रीनिवास आश्रम आसतना तांजवाड सगळें तांणी थंय वचून बसचें. थंय बसून घेवन कोणी स्टाफाक सगळें कांय पण खेळ करच्यो असं सगळं करून घेवन हें करचें आशिल्लें. अशी विद्याभ्यासांत जावन तरी सुखदेव स्वामी मुक्त जातात. मस्त कडेन सगळं स्वाम्यान सुखदेव स्वाम्यान चातुर्मास दिवका म्हळ्यार वेळाक सुखदेव स्वाम्याक राब रे गडबीड करूं नाका म्हूण. अशी सुखदेव स्वाम्या शिश्य घेवन तरी फस्ट तांगेले चातुर्मास दिग्विजयाक कोटेश्वरांत की ಒಟ್ಟು बसले. तब वळते कोण कितें चातुर्मास निमगेलो वचपा जाक सांगलें तूं सांगिल्लो वेळार चातुर्मास केलें जाल्यार रे अशी जत्त आशिल्लें द्या स्वाम्याक कळटा. तांकां तितली स्वाम्याचेर एक भक्ती. दोन स्वाम्यान बैसून दिग्विजय वेळा बैसून मागीर आरती घेवन सुखदेव स्वामी देवन वता ते आनी दिग्विजय करतात. सुदीन स्वाम्याले दिग्विजय हें सगळें जाताना पळोवन अशें बरें आज्जीगे अनुभव पावस येवचे बा ते जावचे कार्तिकांत सादारण चातुर्मासा दिग्विजय पावस येता. पावस येता म्हणजे ना ओट्रोच गलबील जाता कसं करचें म्हूण करता म्हूण त्या वेळार देवाला जावन नाल दोन प्रार्थना न्ही करतात. देवा पावस राबो काय दिग्विजय जावं का म्हूण. 8 घंटे पावस राबना जाल्यार कसं करचें कांय भिवू नका रे म्हणून स्वामी रोचार रथार वचून बसलेची. रथार वचून बसून घेवन जाल्लें हें 84 दिग्विजय सूर जाला. आमगेले ते टॅबलो सगळें खंय आसा थंय पावस ना. स्वाम्यान मातशें टॅबल आसा तेका सगळें आमगेले सगळें आसता थंय पावस ना. ताजे तेकाड पावस आसा आमगेले जन वत मुखार आसा. स्वाम्यान वता 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 पावस मुजत शिवाय स्वाम्याला सगळें पावस ना. प्रकृती वयर एक कंट्रोल आसता स्वाम्याक. पंचभूता वयर कंट्रोल आसता हें स्वाम्यान सांगिल्लें ना. ನೋಡಿ ನಾವು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೇವೆ म्हणून काही सांगिल्लें ना. जाल्यार जाल्लें प्रत्यक्ष पळयलेलें हें सगळे दिग्विजय पावस आशिल्लो. एसी नाका फॅन नाका क्रमारीच्या दिग्विजयान देवस्थानांत रावले. मागीर मारलो पावस. हें स्वाम्यान कोणाक सांगिल्लें ना जाल्यार स्वाम्यार विश्वास. स्वाम्यान देवाला मागलें सगळें हांव कश्ट जेत देवा म्हूण. अशी जी एक गांवांत स्वाम्यान आसतना स्वाम्यान बायसोरका. स्वाम्यान बायसोरका म्हणटाना पावस उवारशी आयला. ज्या स्वामी कारणी वचना कश्ट स्वाम्यान 1-2 दीस मुखार सुका जायत रे आज नाका फाय वचा की म्हूण जालें. हे दिवस देवा पेळे न्ही काण जावन बाबा सेम प्रॉब्लम आयले 4 जन मुखंड. आमी उद्दा भरलां कसं करचें ओडना रे आमगेले देवान पेळी वचून जालें आनी वच्चेंच कशी जावं तें म्हूण. 22 थंय कार उदकांत आसा तशी वच्चें जायना टॅक्निकल प्रॉब्लम. स्वाम्यान कांय ना रे वचा म्हूण सांगून घेत देवा काडलो. त्या थंय आशिल्ले देवा वृंदावनाक भेटून घेवन स्वाम्यान स्टेप देवन घेवन स्टेप उदका लायतना एक पंप घाल उदका काडल्यार कशी वता तशी उदका खाली. हें दोळ्यान पळयलें आनी सांगिल्लें हांव पळयलें पळयलें आनी सांगिल्लें. उदका खाल जावन घेवन स्वाम्यान आनी देवस्थाना वचून भेटून घेवन स्वाम्यार प्रयाण मुखार गेलें. अग्नी वायू जल पृथ्वी आकाश पंचभूत हे पंचभूताचेर एक अधिकार न्ही जाल्यार एक सांगल्यार कंट्रोल स्वाम्याक आशिल्लें. उदकार जाल्लें पावस आयला पावस रबयलें अशी जावन घेवन घेवन स्वाम्यान सांगिल्लें उत्तरची वाचा दत्तवरान दिव्य म्हणचें मी. स्वाम्यान कसं नाही वचून आमी निमगे स्वामी हांव मेसेज करचें म्हणलें नाका रे म्हणल्यार खंडीत तें करूं जायना केल्यार बरकत जायना. तेंची स्वाम्यान सांगचें तुमी सगळें मेळ्ळें सगळें फोटो दवरून भजन न्ही करका रे मागीर देवस्थान करूंक येता म्हूण जाला. कितले गांवांत फोटो दवरून भजन केलेलें मागीर एक देवस्थान सगळें जालें. इवन कोटेश्वर कोंचाडी थंय परत तशी जाला. हांगा सुमार कलमणकर की बेळमण की सगळें करून घेतलां. स्वाम्यान उत्तर दें स्वाम्यान नाक्रे म्हळ्यार केलें म्हण जाल्यार मागीर तें राबचेंची हे अनुभव आशिल्ले आसत. तसले सुधींदीर स्वाम्यान सगळे समाजांत भोंवताना कोणा जाल्यार
तांगेले एक स्पेशालिटी कसं नाही म्हणल्यार कोणी आई जाल्यार ताका लांव काणगे सांगता स्वामी आमकूड कसं आसना आयलो लेका हां इतरे माधव कशें आसूं म्हणटात हाक गोत्ता हागेलें नांव सामे गोता असं म्हण कशी तें म्हण प्रत्येक कळ्यांनी सांजचे 10 वेळा पळयलो जाल्यार व्हड जावन आयलो का वय गो तूं अमकें नवें म्हण कशें जावं का रडली तिच्या ना आमकां साम्याल समो उडगास ना साम्याक आमकां उडगास आसा म्हण साम आमगेले उडगास करून पयसना ती आमी लेक्चर म्हणून वा साम सगळें सामगेले चॅनल तशें न्हय तें तशेंच डिवायन म्हण ताका दिव्य म्हळ्यार कसं म्हणून सांगल्यार तें येवचें काय तें सांगता ती तांकां तें येता स्क्रिनार हें डिवायन म्हण दिव्य म्हणचे ताका दिव्य म्हणून सांगता ताका एक्सप्लेनेशन ना दिव्य जावन असेल तांगेलें तें सन्निधानांत कोण आयला रेची सांगता ती साना एक चेल्ल्यान भजन म्हण म्हणलें क्या स्वामेलेद्राका आतां आनी बरो सान स्वामेलेद्र म्हण की सगळें जालें प्रसाद दिला मुखार सोन व्हडलो गायक जात्रे तूं देव बरें करता म्हण जाल्ली न्हय सगळी शांतूय इंजिनियर आसा बरो डॉक्टर आसा बरो एक फॅक्टरी करतालो आसा बरो कसं जाल्यार तांदूळ वचून स्वामेले सांगून प्रसाद घेतलो म्हण जाल्यार तें जाता आमगेले स्वामेले चर्या एक्टिविटीज म्हणून मस्सनान सांगलें स्वामेले मस्त दुड्डन येता येता वय स्वाम्यान एक हॉस्पिटल एक इंजिनियरींग कॉलेज असं सगळें कोरका तुट्टस न्हू हें म्हण बाकी सगळें करता आसा स्वामी आमगेले स्वामेले एक जावका म्हूण ताका स्वाम्यान सांगलें पळय रे आमी करचें म्हण आमी करचें म्हण न्हय आमी तुमी करचें आमी सांगचें वय न्हू वय आमगेले समाजा फॅक्टरी नांव कॉलेज नांव स्कूल नांव चिरडू शिकनात पुरो करता ती न्ही हॉस्पिटल जावका आसा आमकां आमगेले चिरड बाळान हॉस्पिटलां पडका म्हण आशिना रे तें देखून आसय खंय म्हण हॉस्पिटलां पडला पुरो तुमी आमगेले हॉस्पिटलांक खा म्हण आमेले एक चिंतन ती ಹೊಟ್ಟೆಸ್ಪಂಡ್ ಕೆಲವು ಜನ ನಮಗೆಲ್ಲ ಗಾವಂತ 500 ಬೆಡ್ಡಾಚೆ एक हॉस्पिटल आसा केदाने फुल्ल फोर स्पेशलिटी आसा म्हूण गेल म्हळ्यार 500 जन थंय बी सुका सौख्यान दिला कतीची पुरा स्पेशलिटी आसा लास्ट एक रिजल्ट हा तशींची अशी ना स्पेशलिटी आसा गेल्ल्याला एक टेस्ट करचे आसा 3 दिवस ताका सांगता ICU दवरतात मोहन 3 दीस जाला जाल्यार तो ಅಂತला ಹಂಗಲ್ಲ ते ಬಿಲ್ ಈಗ ಜತರ ಕಟ್ತದೆ ಏನು ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಅಸಿ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಬರುತ್ತೆ ಮಾಡೆ ದೇವನಿಗೆ सगळे जावनगे हे पुरा अनुभव असेल जे ನಂಗಸ स्वामे ऐकली ती आमकां कसं येता चला पळय आदू म्हण सांगून गे स्वाम्यान हॉस्पिटलांत हात घाले कोणी करता जाल्यार आशिर्वाद दिला बरें जात्रे आयल जेन्ना दुख्ख दूर करचें सांग ते डॉक्टर म्हळ्यार तुमी तशें करका म्हणून असेल तसले डॉक्टर्स अशी सुधींद्र तीर्थ स्वामीले एक दीर्घ आलोचना म्हळ्यार सांगल्यार आज आईचे फायचे आलोचन करचें तांणी तशें केदारकीचें आलोचन केलां स्वाम्यान बालकाश्रम केला 5 क्लास चिरडू शिकोवचें 5 क्लासांत तांकां ट्यून करचें देव धर्म आचार विचारू नमस्कार घालचें सगळें करचें ताणें कंपल्सरी करका म्हूण सांगून स्वाम्यान एक बालकाश्रम केलें थंय 5 वर्स करतात मागीर कसो जाता मागीर हिस्ट्री सांगची हांव बसरो शिकयलो म्हण हो म्हणा बोनेंद्र अष्टक हाण खंयकी वचचें तें करूनचें स्वामेलीचें कसं वर्साक एक 5-10 चिरडो आनी येवन घेवन थंय एक चिरडो शिकून आयला रे समाजांत एक आचार विचार वरशे जाता म्हण केलें हाणें थंय SLC जावन भायर येयले पेट्टाक हाणें थंयचे पुरो सोडलें हागे लग्न नवें घेतलें मागीर खंय पण स्वाम्यान म्हणलो हांव आश्रमांत शिकयलो म्हणचें वयर आश्रमांत शिकयलें तुमकां ड्रेस शिकयलें ना हांवें स्वाम्याला येता म्हूण न्हेसून शाल घाल्यो का म्हूण शिकयला मू हो टायट पॅन्ट घाल घेवन टी-शर्ट घाल घेवन आयला आनी आश्रमांत शिकयलें गे त्यावेळी शिकून प्रयोजन कसं नाही पॅन्ट घालून टी-शर्ट की कापी शर्ट घालून म्हणलें हांवें बट द्राक्षी कोण आचार प्रभव धर्म हा धर्म म्हळ्यार आचारान धाडका आमी सांगचें मात्र कास घाललें सुका अशें देवाक काम आनी करता शाल घालका आनी करका म्हूण सांगचें मात्र आमी घालत म्हणून जातवें बायल मनशान कास घाललें सुका हें फूल माळका हें खंयचेय कार्यक्रम असो दिवस फूल माळ घेवन सुका फुडें घरकड तुका भायर जाल्यार घरकड करवीर अशें बरो एक फूल माळ घेवन तसली मस्तर तस्तका आज सायन्स प्रकार सांगू सुरू केला तुमी अमको फूल माळा अशें जाता तुमी तीळ केलें अशें जाता म्हूण सांगतात तें पुरो आयकता तें करचें ना तीळ एक डॉट कंप्युटरान थर्ड टॅक्नॉलॉजी .com म्हूण जाता वय नवें एक डॉट आनी 2-3 डॉट वयता असोच नवें आमकां खूश ना म्हूण 3 डॉट आसले 1 डॉट केलें की तें वर्क करना @gmail.com थोडे हें न्हिदल्यार हांगा कितले डॉट येता
व्हड एक डॉट येता कसले घालचे तें हे बॉडी एक कंप्युटर म्हणजे जाल्यार हांगा डॉट डॉट डॉटच अशें आनी खंय तुमकां डॉट डॉट कर म्हणी आमकां मात रोबट माम बायल मनशाला तर चेल्ल्यान पुरो आसता आमकां मात सांग तुमी म्हूण जर मनशाक आसा तांणी इथील कोरका नम्म कोरका संधिवंदन करता दिवस सांग तुका वयर करचें त्या आज्ञा चक्र अंजत्ता म्हूण हांगा एक चक्र आसा योग आनी शिकता ती कस कसं उलयता ती हे देव वा पद्मासन घालपाक कळना आमगे सनाच्या चार विचार सामान कोण इजिली कोण दिला ते आमकां नाका फडफड जावका खंय गेलो रे हांव 5 दीस कॅम्पाक गेलो खंय हरिद्वारान हांगा कॅम्प गेलो येना तितें तें म्हणून फटसपण हांव थंय गेलो म्हणून करचें कांय ना सुधींद्र तीर्थ स्वामीन कॅम्पस करयला सुधींद्र तीर्थ स्वामीन संमेलन केला सुधींद्र तीर्थ स्वामीन समाजाक अवेरनस हाडचे प्रयत्न केला तांगेले देहा त्रास पडले अशी आतां पाशी सौकर्य उणें प्रत्येक गांवां म्हणके गेल्लीं ती स्वामी खंय वता ती थंय जन भरता सांगचें ना आतां बरो नोटीस वॉट्सॅप फोन घेवन वचना काय आसतना ना हरिखंडीक येत असल गांवांत हरिखंडीक एक निकृश्ट म्हणलें हांवें जाल्यार हरिखंडीक येत असल गांवांत जाल्यार वसंत मास जाला फुल्ल जन थंय तांकां कशी म्हण वतना तें कशें म्हण तें तशें ताका तत्त म्हणचें सो आमी भद्र गेले ती कोणा सांगिला 100-150 लोक थंय आसा कशी तें तशें गायत्री मंत्रांत एक तत्त म्हण येता तशी स्वाम्यान दैवत्व आमगेलो वट्टासून कशी कृष्ण परमात्म अवजानंती मूढा मानुषीं धनुमाश्रितम गीतेन सांगता हांव देव परमात्म अर्जुना जाल्यार मनुष्य पुराजन लेखता पूण हांव तुमगेर म्हण केचें म्हूण मस्तना परीक्षा केला कृष्ण आमगेलो वट आसा देव म्हूण सांगता ती देव की मनुष्य म्हूण पळोवचे खातीर मस्त टेस्ट केला मस्तना तसो जाल्यार परम भागवत भीष्मा दिसला हग्गेल कसा म्हूण सिक्रेट सोडून काडका म्हूण ताका मस्त अनुभव दिला महाभारत युद्धा वेळा कथा हाणें केल्लेची पळयताची म्हूण गेले आनीक देवाले निडलाक बाण मारलो रगत उरलें आमगेलें म्हण केची म्हण रगत मांस आशिल्लो सगळोच्यो तशी म्हण घे ताका हें केलें अशी देवान तूं खंयचे रितीर येता तशें हांव येता म्हूण ये येता मां प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम अशी आमगेले स्वाम्याले सुधींती स्वाम्याले की कोण कशें येता तशें तांकां अनुग्रह जाला तांकां नांव दवर कडेन बरकत जाला थंय सद्गुरू महिमा अगाधची म्हणाल तशी तांणी गेल्ले कडेन बरें जाला तांकां आतिथ्यान तूं कांय पण उण केलें जाल्यार थंय दुख्ख जाला हे गांवांत तूं सांगतात सोपे साम्यान वचून घेवन थंय कार्यक्रम जाल्लो स्वामीबाईसर येयलो कोणा पडा वचें न्ही स्वाम्याक आतिथ्य कर न्ही आतिथ्य म्हळ्यार एक लिस्ट एक हें उद्दा पण स्वाम्यान घेवका कसं नाही घेवका म्हूण क्रम संस्थान गौरव तो व्यक्तीक न्ही स्वाम्यान घे न्ही म्हळ्यार तांणी दी न्ही मागीर कसं जाल्यार तें काम मुखार वचना कसन केल्यार मुखार वचना हांकां ಒಟ್ಟು बोडून जावन स्वाम्यान गेलें स्वामी अशें काम मुखार वताना कसं रे तें म्हूण सांगलें थोडें देवदास शर्मकी सगळें आसात सो हांव ताणें प्रश्न दवरून सांगलें स्वाम्यान आयलो आतिथ्य कर न्ही थंय म्हूण मागीर पळयलें वय ओपा स्वामी आपण हाडून घेवन थंय स्वाम्याले पादस्पर्श करून प्रसाद घेवन तांकां आतिथ्य कोरका मुखार वता काम म्हळ्यार स्वाम्याला येवन सांगलें स्वामी अशें जायत रे आमगे दिसा आमी येता ती म्हूण स्वाम्यान थंय वचून पादस्पर्श करून घेवन थंय एक फळारांनी घेवन प्रसाद दिवन आयलें वेरी नेक्स्ट काम मुखार गेलें कसं नासतना तूं म्हूण सांगला रे तांत सर्वस पळया म्हूण स्वाम्यान आशिर्वाद दिवन आयली ती पुरो दिली ती प्रत्यक्ष जाल्यार अपरोक्ष जावन घे ते स्थानाक दिवका जाल्यार गौरव कर न्ही थंय तुका घरकड कोणीय आयला रे आजी जाल्यार रेची स्वाम्यान म्हण न्ही कोणीय तुमगे घरकड आयला रे एक ग्लास सुद्दां आपणें तांकां दिवका ह्यो संप्रदाय हांगा उणें हांगा मुंबय तरी आसा पळया वयर वचून बसशाक माय उद्दां हांडा व्हरता तुका जाय नाका लायक ना तें 3 जन आसा 3 ग्लास सुद्दां हाडलाल कर्माक हाडला न्हू मागीर म्हण आमी उद्दां पितात उद्दां नाका जाल्यार पितात मागीर निमगेचें तुमकां कसन करचें म्हण कसन करचें म्हळ्यार कापे च्या कसन जेवका तशें निमगेचें हांगा ना तें हांगा येवच्याक तुमी केदान आयलो जाल्यार केदान वचचें दोनूय क्वेश्चन वता म्हळ्यार मागीर येचें ना सिता तांदूळ घालता तांकां तें न्हय घरकडे आतिथ्य वे म्हणे सोबगू घराचें एक संरक्षण म्हण एक फूट घालचें असेल फिंट आशिल्लें तें संतुश्ट गृहिणी म्हणे ऐश्वर्या अशी तशी म्हणे गान घेवन दिवस अजूक आशिल्लें तें हें कसं ना पुरा नील आतां वाग कसो की तोंड हें पुरा घरां घालचें वास्तू कितें वस्तू समजला न्हू वास्तू समजवचो
आमकां वास म्हणून कसं म्हणून करता तो येवन कसं की सांगता कंडी काडली आनी एकल्यान सांगता कांब काडा 1800 घरकडे सिलबड काडता गेलो बांदिता न्ही सांगून शिवाय ना आनी भितरी खंयची घरकडे म्हळ्यार कांय करूं जायना आज आमगेर पुरा इनपूट भायर आउटपूट भितरी मैदार वच म्हणून आशिल्लें आतां तो शब्द आसा आयल्यार एक मैदार वचून येता म्हणून आतां मैदार म्हळ्यार वतना मैदार ना पुरो इन्नर अशें वास्तू पळयता मागीर वास्तू प्रकार कसो करता गडकड शुद्धी आसूं का आमगेलो वास्तू म्हणून सांगला आमी वास्तू देवाक घेवन येवचें देवा कोणाक देवा दवरचें छंद करून देवाला आराधन करची सगळो दिवस दिव जळोवचो देवाक सांग फुलां न्हिवून गडकड आसून फुलां घालून पांय पडचें दिवस एक भजन म्हणचें हें खंयचें ना दिवलांनी म्हळ्यार गाणशेंक मारचें स्वाम्यान सगळे लैफान सांगिल्लो विशय यो दिवलांनीक एक दिव लावन घेवन अम्मान बैसून घेवन रामना म्हणका व्हड कसो न्हय चेडवां घेवन म्हणका परवड म्हूण आसली सान आमकां आमगेल्या अम्मान केला आत्तां तुमी सगळें कोरका म्हूण गेलो खंयचे घरकड सेन्सस केलो म्हणजे 6 घंटे जेव्हा 6:30 घंटे तयार दिव लावन तुळशी एक दिव दोन घरकड पुरा जाणां बैसून कसं रामना म्हणचें आसा बिलकूल ना 10 जाणां आसा 10 जाणां अशीं आसात माती म्हणा घाल आमी येताना भितर तांतूक सांगून येवका मोबायल रिंग दिवन येवका हांव येता असं म्हण तो भायर येता नांव हें सीदा ताण भितर येवन कसं कोण गेलो रे कळना तितली समाधी स्थिती एकाग्रता आमगेल्या जनाकाची एकाग्रता म्हणल्यार दिकोका म्हण ना सांजचे रडू दुखून घेवन म्हणटाले ते एकाग्रता आसा जप करतना देवा वचून पांय पडटा एकाग्र मनानी ताका वेंकटेशानी नोडी धन्यनादेनो म्हणटे जाल्यार आमकां मनस्थित ना अलीव जावन पडो का देवाक तें पळोवन सांगिल्लें भजन आमी बूक पळोवन सांगता न्हू बट मॉम भजन सांगता ती हें सगळें स्वाम्यान अलीवनेस तुमी पळोवन अशा बरो सुदीन ते स्वाम्यांनी एक देवा अभिषेका कडेन जाल्यार एक दोनी हातान जड ना तें विग्रह जाल्यार दोनी हातान चंद करून धुवन घेवन हाण घेवन अगोर दवरचें शब्द येवचे ना इत्या तांचो जीव प्रतिश्ठ आस देव तो हें जनाक काडोवचे खातीर न्हय तांणी फील केलें देवा कोणा समज एक 4 दिवल जोडून घेवन आमी बागेल घालता त्या दिवल बरो संत करनी जाल्यार स्वामी निमगीत आसलें स्वाम्याक कसं कितें जाता स्वामी निमगीत आसा देवा कोणा देव संत करनी म्हणून हुनसाण न्हू ती स्वामी अलीव जावन लेखील कितलें फूल हाडा तुमी स्वाम्याक अलंकार करूं का मस्त जाणां सांगलें न्हय स्वामी एक टायम दवरचें स्वाम्याक 12:30 ते फूल येयला मात फूल घालचें ना जाल्यार बाकीचें हेर दिसाक हें हाडूं ना अशें असं सगळें जालें आत्तां हेजेर येवचें म्हण्या कसं तें बुट्टीर येता कळ्ळें फूल सगळें बायल मनशां तुळसी तें मोगारें पुरा गरकड जाल्यार गांथून घेवन तांणी घेवन येवचें सान पाड्डें हें सगळें करकड मायेन करचें आसलें ना दुगान करचें आसलें तितलें मन तांचो संचंद माळ कोण हाडचें केदकी माळा हें सगळें करचें आसलें तुळशी माळा आतां एक कसाने करचें क्रम ना सादारण ह्या बागा आसा बरो तें ताणें हाडतांचे वेळ जालें जाल्यार देवा भितर दवरना तांकां कितलो लोक जाता स्वाम्यान सांगचें बरें तांणी देवा खातीर कश्ट घालून माळ करून हाडची तुमी कांय मुले घालचे हाडती भितरी म्हणून हें देवाक घालून घेवन स्वाम्यान अलंकार करचें स्वाम्यान तेका तर पुरा मायेन देवाला तर राबचें देवा पळोवचें न्हय बट हांव हाडून माळ खंय असो आमी देवा कडेन आसता अशें तूं हाडून माळ खंयची म्हण 1800 देवार माथ्यार घालो म्हणजे भारी संतोश अशी जाल्यार देवाचेर तितलें एक मोग जनाक त्या निमित्त आशिल्लें स्वाम्यान घेता सांगचें घरकडे तुळसी फूल सगळें वया माळ करा तुमगेल्या गांवां देवा दिया ना जाल्यार देवा घाला म्हूण गेलो आतां गार्डन आसा फूल काडचें ना इत्याक गो म्हणून गेलें तें फुलाचें छंदीस बट लायक जाता काय बाडद हूविನ माले हाकिदो बादದ ಮೇಲೆ अशें सगळें तें लेखतात हें सगळें विचार संस्कार दूर जाता गेले इत्या म्हळ्यार आमी 24 घंटे पळोवचें मेळ्ळलें तें फेसबूक अशें पुरो न्हय जाल्यार आनी कशें घे अशें पुरो फेसबूक न्हू तें मुखपुस्तकां म्हण ताका नांव नाजाल्यार वॉट्सॲप म्हण घेवन कसं जालें तूं म्हण कांय ना आनी कशें कसं इंस्टाग्राम म्हण हें आमगेल्या जिवनांत 3 पुरा जाणां गोत आसा इंग्लीश कळना जाल्यार समेत गोत आसा चूक म्हणलें न्हय तेंची आमी देवाली कडेन गेलो म्हण जाल्यार ताका भक्ती म्हणची सुಮ್ಮನೆ ಬರುವುದೇ ಭಕ್ತಿ ಮನದಲ್ಲಿ ದೃಢವಿರಬೇಕು संतान भजन करून दिलें अशें कशें करचें जायना स्वाम्यान प्रत्येक गांवांत सनसन गांवांत येवची कसऱ्याक एकल्यान न्हय गेलें हांगा पयसा भरपाक खंय वचचें स्वाम्यान एकडे राबचें उडपी राबचें पुरा गांवतलें स्वाम्या पांय पडलें जायना हांवें स्वाम्यान सोमेश्वरा येवका एब्री येवका हांगा येवका थंय येवका संते कट्टे मंदिरा वचका कसं रे स्वामी
ना रे आम्ही गेला रे एक 10 मिनिट पण थंय जण देवाला नांव सांगतात वेदव्यास आबादराणा गोविंदा म्हणटा ती भजन करता ती देव 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 म्हणटात देवाला थंय चांग बुद्ध जाल्यार मस्त करतात त्या दुखून भजन मंदिर हें सगळं करून अनुग्रह केलो स्वाम्यान अशी स्वाम्यान सामाजीक जावन घेवन सगळ्या विशयांत हात घालून तक्क जावपाची वेवस्था केल्या तशी स्वाम्याले एक आशिर्वादान स्वाम्याल उतराना सगळ्यांक कोण कोण कसं निमगुचें वता कसं घेवचें वता बरें जालां जाल्यार महिमा हड्डसपणां आसा मिराकल म्हणटा तुमी हाजे पवाड म्हण पवाड कोण कोण सगळें केला कसं की गोबर पडता की कुंकुम पडता की भयंकर एक अभिमान जना कशें पडता म्हूण कोणाक गोतो घरकडाने के रूख हें जाल्यार पिटी जाल्यार तें मेळ पडता हांव कोणा निंद केलेलो न्ही आमगेले स्वाम्यान अनुग्रह केलो म्हण जाल्यार एक गांवांत एक चेरडा सौख्य ना चेरडार पुजायना थोडे स्वाम्यान आयले वेळाक आम्मा त्या चेरडा घेवन येता चेरडा घेवन येवन घेवन स्वाम्यार पुरा जन वचून जेता त्या चेरडान स्वाम्यार पांयार घालता तें जावन भेटसी दिना नारळ आनी कांय ना आनी रडता मग आमी हे चेरडाक राखूं का अनुग्रह करूं का स्वाम्याक एक भारी भावूक स्वामी आमगेले तांकां कोणी रडल्यार जायना ते रडणेस पळय ताची फायदो मस्तीना घेतला स्वाम्यान तर रडला जायना स्वामी उडल्या ऑफ कितले कोप असो रडचें रोवणूक रे असो म्हूण तितलें मोवान संग आसलें हें यूज करचें जाल्यार केलो पद्दची तिणें रडलेलें पळोवन स्वाम्याक हेचे भावूक जालें भिवून गो म्हूण सांगलें स्वामी 2 नक्षत्र घालून त्या चेरडा माथ्यार घालें स्वामी भितर गेलें जालें न्ही चेरडा घेवन ती भायर टॅरिसार येवन राबली विमान वता वयर विमान वताना तें पळोवन हें चेरड उठोन राबून नंता आये आये अम्मा अम्मा मराठी भास त्या चेरडाक आवा अम्मा अम्मा विमान विमान म्हणून उठान राबून नंता उठाच्या जायनाशिल्लें बसच्या जायनाशिल्लें राबू जायनाशिल्लें चेरडू स्वामी नक्षत्र घाललें सम मिनिट्स तें चेरड उठान राबलें नांतलें कशें जावन वचूं काय आयकतना आमकां ती खूश जाता आमगेल्या स्वाम्यान हें पवाड केला आमकां हें गोतना आमगेल्या स्वाम्यान एक वस्त्र शेष वस्त्र म्हणून फूट बारी ताका निमगून घेवचें आशिल्लें स्वामी म्हाका एक जावं का म्हूण हे कुडाचो स्टाफ आसा ताका सांगचें म्हाका एक शाल देव म्हाका दिवं का म्हूण मेळ्ळ्यार चेंज करचें स्वाम्यान पिनलारी सगळें जाल्यार तें दिवचें शेष वस्त्र म्हणून घेत आशिल्लें स्वाम्याले सांगून पांय पळोवन घेवचें दिवचें कुडा कोण स्टाफ आसता ताणें दिवचें तशी एक घरकडे एक शाल दिलेलें तें शाल ताणें कसं दैवीक जावन म्हण त्या भावनेर दवरलां सरयेर लंबयलां म्हळ्यार सुकयलां उंबळ घेवन बाकी अंगले सुकयलां हें शाल एक बदिनास राती कसं की अचानक जावन उज लागलो खंय त्या अवंगा सुकयल कडेन लाटनाच की कसं की जालें तें दोरी हेर आशिल्ली पुरा अवंगाल लसून गेला स्वाम्याल शाल तशी आसा स्वामी उज्जो म्हूण काव काव म्हळ्यार कसं न्हय उज्जो उज्ज लागना स्वाम्याल वस्त्राक ते उज्जन कांय कर हें जाल्लें ना तागेलें घरकड जालें सांगिल्लें खबर सांगिल्ली ताणें हे दिवस स्वाम्याला वचून घेवन सांगून घेवन रडलो तो म्हळ्यार शेष वस्त्र स्वाम्याला एक सान वस्त्राक तितलें पवर आसा तशींच आनी एक गांवांत एक उशे कवर दिलोलो मोठा स्टाफार घेतिल्लें म्हळ्यार ताका नातिल्लें चांग श्रीमंत घर हे स्वाम्याल जावं का म्हूण सांगून तिणें घेतलें उशे कवर घरकड कसं गेलें म्हूण सांगून तिगेलो बामूण सरलो आशिल्ले रुपया दिवली पोळ्यार हें पोरं वटकून त्या चिल्लां कितलें धरता तें दोन घेवन थंय गॉड्रेजांत दवरलें बाकीचें गॉड्रेजां आसा कोणी नात घरकडे एकलीची 3 दिवस खंय पण सत्संगाक हाका भजनाक सगळें वचचें एक दिवस तिणें तेकाच दुकान हेकाड येताना भजने जावन एकल्याड येताना हांगा बोर जर्न पोलीस पुरो आयली ಹೀಗೆಲ್ಲ ಗರ್ಕಡ್ಜಲ್ಲ ಮಣಿಗೆ ಗೊತ್ತಾ ಏನಾಗಿದೆ ಮಣ್ಣು ಮುಗಿದಾಸ ಎಂಥದ್ದು ಮೇಲೆ ಕಳೆತನಾಗಿದೆ ಮಣ್ಣು ತಂಗೆ ಗೊತ್ತಾ ಹೀಗೆಲ್ಲ ಗರ್ಕಡ್ಜಲ್ಲ ಮಣ್ಣು वयचें हिगेल घरकडे पोलिसांनी आसा थंय तें हें आशिल्लें कसं अलार्म सिस्टम पोलीस स्टेशना समेत तें रिंग जाता सैरन जाता पुरा जन येता ते तांणी चोरान पुरा काणू लास्ट ते कुडा वचून तें गॉड्रेज कितें ओपन करतना चुकून तो हाचो सैरना लागलो सैरना लागले बेटा पोलीस स्टेशन थंय फ्लॅट पुरा जन जागे जाल्यार आयलीत दनपा दिसाचें पुरा जन आयलीत पोलिसान येवन घेवन हें जेताना पुरा वस्तू थंय दवरका जालें तें वच्चें तितलें टायम ना ते चिल्लान तूं
असं ಸಾಧನ ದಿವಲೆನಿಗೆ ಹೀ ಆಯ್ಲೆ ಇದು ನಿಮ್ಮ ಮನೆನಾ ಹೌದು ಮತ್ತೆ ಎಂತ ಎಲ್ಲಿ ನೀವೇನು ಹೇಳಿಲ್ಲ ನಾವು ಆಗ ಸತ್ಸಂಗ ಆಗಲ್ಲಲ್ಲ ಅಂದ್ಕೊಂಡೇನೋ ಅದಿ ನೈ ಹೇ ಚೀಲ್ ಕಂಚೆ ಮುಳ್ಳ ಹೇ ಚೀಲ್ ಬಡ ಸೊಮ್ಮೇಲೆ ಫೋಟೋಸ್ ಇಲ್ಲದೆ ತಂಗೇಲೆ ತನ್ನಿಗೆಲ್ಲ ಪ್ರಸಾದ ತೊಗೊಂಡು ते चिल्ला पोवर अंतू काज हें पुरा रखिलें म्हणाल ते चील काडवतना सैरान वतिल्लें जाल्लें एक उश्शे कवर आशिल्ली न्ही तिगे कितकी लक्षाचे वस्तू समेत चोर मेळ्ळे हे 3 दोळ्या उदक घालून सांगिल्लें मिगेल घरकडेन म्हाका कितली कृपा स्वाम्याल जाली आहा म्हणून अशी सुदीन ती स्वाम्याल स्मरण केल्ला रे गुरुस्मरण करा म्हणून भजन करून दिल्या आमी स्मरण कोरका हें आत्तां शतमानोत्सव प्रत्येक घरकडेन भजन जावका कसलें जावका म्हळ्यार भजन करून गाली पार्टी करचें न्हय तांगेली कॅपेसिटी आसा कितें काज्यो बी आनी कसं सगळं हें सगळं करून कोरका म्हण न्हय तें जावूका बट पर्पज कसं न्हय म्हणून सांगल्यार प्रत्येक घरकडेन स्वामीन आयला म्हणजे जाता आज स्वाम्याल फोट म्हणल्यार भावचित्र तें थोडे आमी भावनेन जयकार घालून हाडलें तें देवा कोडा दवरलें आमगेल घरकडेन स्वामीन आयला म्हण के म्हण लेखोका आमगेल घर पवित्र जाल्लें म्हण लेखोका हे शतमानोत्सव वेळाक आमगेलें कशें उणेंपण आशिल्लें आमी तें समकोरून घेता ती म्हूण कोरका घरकडेन विष्णू सहस्रनाम म्हूण एक अभियान दवरलें तितलें दिसा मात्र न्हय तें अभ्यास जालो नवें केन्ना म्हण येता अभ्यास जाल्यार विष्णू सहस्रनाम म्हूण कितले मिनीट जावका वाचे दोन म्हूण म्हळ्या तशी गायत्री जप करा म्हळें हें सगळें स्वाम्यान करयलें अशी सुदीन ती स्वाम्याले आशिर्वादान भर जायना तें जन ना स्वाम्यान नाका म्हळ्यार ताजे अनुभव येना तो लोक वयना तशें मस्त विशय स्वाम्यान जिवनांत तो अनुभव केला सगळेची केरळांत ताणें ग्रामसभा म्हूण केली प्रत्येक घरकडेन विजीट एक युनिट करून घेवन एक कमिटी करून घेवन 5 जण वॉलंटियर त्या कमिटीचे सगळे जावन तांणी वचून घेवन निमगुचे त्या घरकडेन देवाल फोटो सुका आमगेले स्वाम्याल फोटो सुका इश्टदेव कोण म्हूण कळका कुलदेव कोण कळका गोत्र कळका आज गोत्र गोतना कुलदेव गोतना हें कळका म्हूण स्वाम्यान थंय अंबर मेळमळा कडेन सगळे केरळांच्या जनाक कुलदेवालय संस्कार येवका म्हणून 8 कुलदेवस्थान एक लायनार कोण दवरलां खंयचेय कुलदेव आसल्यार ताका जावं पांय पडचें विधान कोण दिलां बच्चा आमकां वेळ ना वर्सायकूळ गेला पुरो 8 देवस्थान एकल्याक पुरा कुलदेव आयले तें करचे वेळार ताका जावपाचें विधी विधान केलां कशें करका की तशें केलां आसतलें एक स्वाम्यान समाजाक कितलें तांकां कळकळी म्हूण सांगल्यार त्या मूल्य दंबर मेळमळ कडेन वचा 7 जनाक थंय कसलें केल्लें म्हूण स्वाम्यान मस्त दुसरे कडेन करूं प्रयत्न केले जाय न्ही थंय जाग आसा थंय केलें थोडी केरळा जनाक उद्धार जावका तांकां गोतना कितलींय जनां कुलदेव कोण म्हळ्यार गांवचे देवा नांव सांगताले गांवचे नरसिंहगी वेंकटरमणगी कोणगे आसा त्या देवा नांव सांगचें तांकां तें कळका म्हूण सांगून तांगेले मालगाडे कोण निमगून घेवन सब जाणां स्वाम्याक उरत आशिल्लो सगळें करून घेवन तांकां सगळें कुलदेवालयाक वेवस्था करून दिली स्वाम्यान असलें केल्लें सगळे प्रपंचांत पुराचे व्यासोच्चिष्टम जगत सर्वम जगांत कसलें आसा म्हणजे साहित्य वेदव्यासान दिलें नाय त्या देवाक कसन केला कोणीय कांय कर प्रधान जावन वेदव्यासाला आराधन खंय चलता आमगेर मठांत काशी मठांत प्रधान देव पुरा मठा स्वाम्याले देवस्थानांत वेदव्यास आसा थंयसर मुर्ती आसा पुरो वेदव्यासूची प्रधान वाहना पुजा अभिषेक विशेष आराधना पुरा वेदव्यासाक अशें ना तसल ते देवान दिलें तें व्यासोच्चिष्टम जगत सर्व म्हळ्यार ते हरिद्वारांत एक जावका स्वाम्यार कशें स्वप्न आशिल्लें म्हळ्यार लेखिल्लें तशी जालां तें न्हंयतले वयर तें एक एकादशी ताजे वयर एक प्लॅटफॉर्म शी ताजे वयर मागीर देव खंय राबला रे देव दिसता तें हें स्वाम्यालें स्वामी इंजिनियरींग शिकता म्हळ्यार इंजिनियरींग तें स्वाम्यालें तेंचें इंजिनियर जावन स्वाम्यान सांगिल्लें अशें कर रे म्हूण अष्टकोणाची आकृती केली मानावर ना आमी देवस्थानांत शतकला शेतान पळया थंय एक षटकोणांनी बरयतात तशें एक मागीर रावंड घालतात मागीर तांत पद्मांनी सोडयतात हें मंडल स्वाम्यान कल्पी केलें थंय सगळें जें भितर मेळ्ळें देवस्थानाचे विशय रावंड एक रावंड भायर एक रावंड तुळशी गार्डन मागीर वयचे रावंड मागीर सगळें जें देवस्थानाचें प्रदक्षिण करचें रावंड भितर गेल्यार रावंड 8 देवा दवरलें मध्य बालव्यास आनी एका पाकळीशी कोण घेवन 8 पकळेरी 8 देवा दवरलें कल्पन स्वाम्याल कसली हांगा षटकोण थंय अष्टकोण आकृतीचें मंदीर थंय कमलाचे फुल्लार म्हळ्यार हाजेल वेदव्यास
सगळे खंयचे पुराण सोदया यूट्यूब कसं तुमगेलें गुगल हांगाला बालव्यास विथ सत्यवती ना पुराणांतू ना खंय ना आमगेले स्वामी देवा पळयला देव पळयलं ते महान देव दाखयलेले महान वेदव्यासान सत्यवती जंगेर बसयले कल्पना आमगे स्वामी मात्र येयलेली खंयचे पुराणां ना तें जात मात्रो अभिवृद्धश्च जाल्लो होड जाल्लो तो बद्री गेलो म्हण आसा हें वाक्याक स्वाम्यान जाल्लो आसा पुरो अम्मान एक जंगेर बसकर सुगतीत न्हय म्हूण स्वाम्याले एक वाद स्वाम्या दिसिल्ली न्हय म्हणची कशी स्वाम्यान ते कल्पना दिल्ली सत्यवती जंगेर छंद शरडो वेदव्यास बालव्यासा बसकर आयलो स्वाम्यान उत्संगी सत्यवत्याः विलसती सर्वशिशु म्हणून सांगून सत्यवती जंगेर बसला तो म्हण आमकां गोत्तसच कसं म्हणून सांगला सत्यवती मुखवंची पराशर व्हडी कोण घेयनी अशी जाल्लें तसलो वेदव्यास म्हूण उलोचनाची म्हणस तशी सत्यवती कोण पराशर कोण कस्सनची कशी जाल्लो तो आमकां कस्सने गोतना जाल्यार स्वाम्यान ते सत्यवती जंगेर बसी वेदव्यासा कोर एक विश्वांतूची एक वेद स्मारक आराधन कर तशें करून दिलें आमगे जिवनांत रोज मेळटा वैशाखांत चेडवांक आमकां सगळं एक ट्रीप करची हांगा देखून काशी देखून प्रयाग देखून कल्पी देखून हरिद्वार उत्तर भारतांत 4 केंद्र आमगेले आसा प्रयाग व्हड आतां पळय महाकुंभ जाता आमगे पुराय जाणां नातोच का म्हणना प्रयाग एक वचूका जिवनांत थंय वर्सा एक बंद करा मेळ्ळेले कडेन वता मू रेसॉर्टांत हांगा थंय पुरा थंय वचना जित्याक न्हय बट माव रेसॉर्टाक गेल्यार गंमत खंडीत गंमतच अशी स्वाम्यान समाजान जेवकाच्यान पुरा करून दिवन मागीर स्वाम्याक प्राय जाल्लें स्वाम्यान शिश्य स्विकार केल्लें स्वाम्यान मागीर निरंतर वेदव्यासाले स्मरण करताची कोणी गेल्यार तुमगेल्या गांवांक कशें आसलें म्हण निमगोचें अशी करून घेवन स्वाम्यान आशिर्वाद केल्लो स्वामी तांणी लेखिल्लें आमी हरिद्वारा मुक्त जावका म्हूण केदारकी सांगचें सुरू केलां डिजायनींग ऑफ डेथ म्हणटा न्हय आमी खंय मोरका म्हळ्यार आमगेलें मनास की आमगेले एक संकल्पांत केदारनाथ आसा पुरो आमी मरता जाल्यार अमके कडेन मोरका म्हणून आमगेले एक मनांत देत आसवाय ना आमी निमगेलें म्हणलें काय कसो तुमी मरचेशें उलोवचें म्हणून बरो तें जाल्यार स्वाम्यान केदारकी सांगून सुरू केलां आमी हरिद्वारांत तूं मुक्त जावचें म्हणून कितलेंय सौख्य ना जोर सौख्य ना जाल्यार चिके सौख्य जावचें स्वाम्यान हरिद्वारा वचका म्हणचें अशी जोर सौख्य ना जाल्यारीची लास्टाक स्वाम्याक हरिद्वारा गेले हरिद्वारा व्यासाश्रमा भितर पावले स्वामी हरिद्वारा पावली ती म्हणलें स्वामी ते मुक्त जाले आज सर्वव्यापी जावन घेवन हनुमंता रुपारी स्वामी आमकां अनुग्रह करता आसत फुडें स्वाम्यान येवका आशिल्लें आज स्वाम्याक स्मरण केल्यार स्वामी पावतात फुडें पावता आशिल्ले आतांय पावतात तसले एक संकल्पार हे शतमानोत्सवाचें कार्य चलता आसा आमी जागृत जावका आमगेलो मोठ कसो म्हणून आनीक कळोवन घेवका आनीक घर कडेन देवधर्मा विशीं राखचे प्रयत्न करका आमगेले चेडूं बाळां सांगूका आयकना ती म्हणची न्हय करूका म्हणका हें सगळें जावं तशी स्वाम्याला आशिर्वाद आसा आमी प्रयत्न करून घेवन तें करता तशें जावं हे घरकडार कसं की भजन जाल्ल्या तशींच ते स्वाम्याली भजन सांगल्या हे स्वरचन केल्ल्या आमी केलेलें आमकां देवा दिवचें म्हणून व्हडटें तें देवान करूंक येतलें आमकां हरिगुरू कृपा उत्तर आसा जावका स्वाम्याल देवा सेवा करता भाग्य आमकां मेळका मस्त बरेंची भद्रम करणे विसरुया म्हणून चांग पडत जावका म्हणून देवा लागीं गुरुले प्रार्थना करून घेवन दोन उतर अभ्यास कृष्णा
सुधींद्र तीर्थ पाहि मां सुधींद्र तीर्थ पाहि मां देव देवा सद्गुरु देवा देव देवा सद्गुरु देवा देव देवा सद्गुरु देवा देव देवा सद्गुरु देवा सुधींद्र तीर्थ पाहि मां सुधींद्र तीर्थ पाहि मां चंद्रवदना मंदहासा चंद्रवदना मंदहासा प्रेम रूपा रक्षमा चंद्रवदना मंदहासा प्रेम रूपा रक्षमा चंद्रवदना मंदहासा चंद्रवदना मंदहासा प्रेम रूपा रक्षमा देव देवा सद्गुरु देवा देव देवा सद्गुरु देवा सुधींद्र तीर्थ पाहि मां मधुर गीता गानलोला मधुर गीता गानलोला ज्ञानरूपा पाहि मां मधुर गीता ज्ञानलोला ज्ञानरूपा पाहि मां सकल पूजिताय सकल लोक पूजिताय मोहनाय रक्षमा देव देवा सद्गुरु देवा देव देवा सद्गुरु देवा सुधींद्र तीर्थ पाहि मां सुधींद्र तीर्थ पाहि भक्तलोक हृदयवासा भक्तलोक हृदयवासा भक्तवत्सल पाहि मां भक्तलोक हृदयवासा भक्तवत्सल पाहि मां पापहरण पुण्यशील पापहरण पुण्यशील परम पुरुष रक्षमा देव देवा सद्गुरु देवा देव देवा सद्गुरु देवा सुधींद्र तीर्थ पाहि मां सुधींद्र तीर्थ पाहि मां दिव्य काशी मठ निवासी दिव्य काशी मठ निवासी स्वामीनाथा पाहि मां दिव्य काशी मठ निवासी स्वामीनाथा पाहि मां चित्स्वरूपा चित्स्वरूपा
चमर दुलावे। जय जय आरत राम तुम्हारे। चरण कमल पर रहिए सीता, मंगल गावे सखिय समेता। मंगल गावे सखिय समेता। जय जय आरत राम तुम्हारे। प्राणनाथ रघुनाथ मुरारे। जय जय आरत राम तुम्हारे। छत्र ग्रहे कर लक्ष्मण भ्राता, आरत करत है कौसल्य माता। आरत करत है कौसल्य माता। प्राणनाथ रघुनाथ मुरारे। जय जय आरत राम तुम्हारे। सन्मुख बैठा हनुमान वीरा, केवल हरि गुण गावे कबीरा। केवल हरि गुण गावे कबीरा। प्राणनाथ रघुनाथ मुरारे। जय जय आरत राम तुम्हारे। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय श्री वेंकटागिरी श्रीनिवासाक। मंगलम श्री नित्य वेंकटेश्वराक। मंगलम मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम मंगल पर तत्व पुरुषोत्तमाक। मंगल महालक्ष्मी ब्रह्मवायूक। मंगल सरस्वती भारती देवीक। मंगल गरुड शेष रुद्रादिकांक। मंगलम मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम मंगल सौपर्णी वारुणी देवीक। मंगल श्री गौरी गणपतीक। मंगल सर्वे इंद्रादि देवांक। मंगल सर्वे नवग्रहांक। मंगलम मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम मंगल सर्वे विष्णु भक्तांक। मंगल मध्वादियतिवर्यांक। गौडीचे सर्वे गुरुवर्यांक। श्री सुकृतींद्र गेले पद कमलाक। मंगलम मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम श्री सुधींद्र तीर्थ गुरुवर्यांक। श्री संयमींद्र तीर्थ गुरुवर्यांक। गौड सरस्वत ब्रह्म वृंदांक। मंगल सर्वे साधु सज्जनांक। सर्वंतर्यामी श्री नरसिंहाक। मंगलम मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम जो नित्य तू गेले मंगल म्हणताती। जो नित्य भक्तीन भजन करताती। जो तुगे सेवेन तू भाग घेताती। ते सर्वे सर्वे सर्थ सिद्धी पावताते। मंगलम मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम वेंकटेश्वर। मंगलम मंगलम मंगलम
ब्रह्मरुद्रेन्द्र चन्द्रादि गिर्वाणगणवन्दित ज्ञानाम्बय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो कारुण्यपूर्णनेत्राभ्यां सज्जनानन्ददायक ज्ञानाम्बय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो पराशर पयोराशि समुद्भूत कलानिधे ज्ञानाम्बय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो वासवी नन्दन शीश वासवानुज वत्सल ज्ञानाम्बय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो वेद वेदांग वेदांत प्रदीपाद्य परात्पर ज्ञानाम्बय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो वन्दारुजन मंदार वृन्दार्ग निषेवित ज्ञानाम्बय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो मंदस्मित मनोहारी सुंदरानन माधव ज्ञानाम्बय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो शरणागत भक्तौग भवसागर तारक ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो कोटि कोटि इंदु संकाश मेघ गंभीर निस्वन ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो प्रसन्न मुख चंद्रांशु नत संतापनाशक ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो वासिष्ठ कुल पूर्णेन्दु मुनिवंश प्रदीपक ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो ज्ञानाभय कराम्बोज सुशोभित करद्वय ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो दयापूर्ण कटाक्षेण व्यासदेव दयानिधे ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो सर्वशक्त जगन्नाथ सच्चिदानंद विग्रह ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो संतुष्ट मनसा नित्यं स्तोत्रेणानेन संस्तुत ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो सुरवन्द्य मुनीन्द्र पराशरजां गृयुगार्चन पूततनं सुधियं शरणं सकलागहरं सुमुखं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं शरणागतरक्षणसद्रतिनं रघुनाथपदाम्बुजभृङ्गवरं सुकृतीन्द्रयते करकञ्जभवं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम् शास्त्रजनार्तिहरं नरसिंहपदार्चनलब्धवरं पतितोद्धरणं करुणाजलधिं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं श्रुतिधर्मविरोधिजनानपियो मृदुभाषणतो हरिभक्तियुता विददाति गुरुस्तमहं परमं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं सुरदं स्मितशान्तसुरम्यमुखं विदिता किल शास्त्रमुदारदियं धरणीसुरसेवितपादयुगं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम् गुरुस्तोत्रमिदं पुण्यं पठतां सकलेष्टदं यशस्यं पापशमनं पद्मनाभिनिर्मितं देवा परमात्मा समर्था दई करी तुगेले अनुग्रह खातीर श्रद्धेन प्रीतीन आराधन केल्या अपराध क्षम करी आराधना स्वीकार करी आगांतु सर्वांके ज्ञान भैदी उद्धार करी प्रत्येक भारतांतु सर्वांके उद्धार करी ही विनम्र प्रार्थना अनुग्रह करी ज्ञानाभय प्रदाता भगवान श्री वेदव्यास की जय वेदव्यासा बादरायण गोविंद गोविंद श्रीनिवास वेंकटरमण गोविंद गो बोलो श्रीमद सुधीन्द्र तीर्थ स्वामी सद्गुरु महाराज की बोलो श्रीमद संयमेन्द्र तीर्थ स्वामी सद्गुरु महाराज की काशी मठाधीश की काशी मठ संस्थान की जय जय गुरु महाराज की तव वंदना गुरु सुधीन्द्र तीर्थ पूर्ण करा अम्गेने इष्टार्थ तव वंदना गुरु सुधीन्द्र तीर्थ पूर्ण करा अम्गेने इष्टार्थ सदा हसन्मुख प्रेमण मूर्ति सदा हसन्मुख प्रेमण मूर्ति म्हणुनी जगभरी तुंगेली कीर्ती वल्वला तुमका व्यास रघुपती आमचेरी असो सदा तुंगेली प्रीती तव वंदना गुरु
गुरु सुधींद्र तीर्थ पूर्ण करा आमगेले इष्टार्थ. तुम्ही दिवचो तो गंध प्रसाद, तुम्ही दिवचो तो गंध प्रसाद, स्वतःची देवालो आशीर्वाद. तुम्ही दिवचो तो गंध प्रसाद, स्वतःची देवालो आशीर्वाद. दीवनु सर्वांकै ज्ञानाबोधु, जीवन भरी परिणाम अगाधु. तव वंदना गुरु सुधींद्र तीर्थ पूर्ण करा आमगेले इष्टार्थ.